सर्व शेतकरी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पीक विमा खरीप 2026 थोड्या दिवसांनी सुरुवात होणार आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली होती पीक विमा भरते वेळेस. कागदपत्रामुळे अडचण आली होती. ती कोणत्या चुकीमुळे कोणत्या कागदपत्रामुळे अडचण आली होती ते आपण या सरांपाशी जाणून घेऊया. आपण सर माहिती द्या. नमस्कार, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आणि आता जे शेतकऱ्यांनी जे डॉक्युमेंट मध्ये चेक करून घ्यायचं, जे पीक विमा मध्ये आपल्याला भरताना अडचण येणार आहेत. जे पहिलं आहे, आपल्या आधार कार्ड मध्ये नाव बदल आहे. जसं सातबाऱ्यावर वेगळं आहे, आधार कार्डावरती वेगळं आहे, आणि पासबुक वरती काही जणांचे चित्र हाताने रायटिंग केलेले आहेत पासबुक वरती. ते प्रिंटेड आउट पासबुक पाहिजे, ज्याच्यामध्ये अत्यावश्यक आहे सगळे. जे तुम्ही जर हे सगळे व्यवस्थितपणे केलं तर तुमचं पीक विमाचं फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्हल बी होऊ शकते. त्यासाठी हे जर तुमचे अपडेट जर नसले तर तुमचं खालीवरी जर नाव असलं तर तुमचं ते फॉर्म पण रिजेक्ट होऊ शकते. सीसीच्या केंद्र चालकाच्या आयडी वरती रिजेक्ट म्हणून येऊ शकते. मग त्याच्यासाठी भरपूर काही कुटाणा लागू शकते. त्यामुळे तुम्ही आपले फॉर्म म्हणजे आधार कार्ड असेल, सातबारा असेल, ते नाव सगळं सेम करून घ्या. जसं की सरांनी आता योग्य पद्धतीने माहिती दिली, जसं की ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट एक नावाचे नाहीत त्यांनी पूर्णपणे दुरुस्ती करून घ्यावी व तुम्हाला पीक विमा भरताना त्याची अडचण येणार नाही आणि त्याचे तुम्हाला काही रिजेक्ट होणार नाही, फॉर्म काही रिवर्ट मध्ये येणार नाही. त्यासाठी